लाईट बिलाच्या जाचाने एका सामान्य माणसाचा बळी, सैदपूरमध्ये पान टपरी चालकाची आत्महत्या। उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। सैदपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मुरादचक गावात राहणाऱ्या सुरेंद्र कश्यप या गरीब पान टपरी चालकाने विजेच्या अवाढव्य बिलाला कंटाळून आणि वसुलीच्या सततच्या छळाला बळी होऊन स्वतःचे जीवन संपवले आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणेच्या मनमानी कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नेमकी घटना काय? सुरेंद्र कश्यप हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या कडेला एक छोटीशी पान टपरी चालवत होते। अल्प उत्पन्न असलेल्या या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच होती। मात्र अंगावर वीज बिल म्हणून तब्बल 1,82,000 रुपयांचे अवाढव्य बिल थडकले। एवढी मोठी रक्कम एका पान टपरीच्या मालकासाठी डोळ्यांत पाणी आणणारी होती। वारंवार विनवणी करूनही आणि परिस्थितीची जाणीव करून देऊनही वीज विभाग आणि त्यांच्या वसुली पथकाचा तगादा थांबला नाही। अखेर हतबल झालेल्या सुरेंद्र यांनी विषप्राशन करून आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला। स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे। सुरेंद्र कश्यप यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरले आहे हे स्पष्टपणे नमूद केले आहे। या घटनेने स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे। सामान्य नागरिकांना लुटण्यासाठीच हे स्मार्ट मीटर बसवले आहेत का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे। ज्यांच्या घराची किंवा दुकानाची क्षमता केवळ काही रुपयांचे बिल भरण्याची आहे, त्यांना लाखांचे बिल देऊन मानसिक छळ करणे हा एक प्रकारे प्रशासकीय खूनच आहे, अशी भावना व्यक्त होत आहे। सरकारी यंत्रणेचा निष्काळेपणा। या घटनेने सरकारी यंत्रणेचा निर्दयी चेहरा समोर आणला आहे। एका गरीब माणसाला न्याय मिळवून देण्याऐवजी त्याला आत्महत्येपर्यंत प्रवृत्त करणाऱ्या यंत्रणेचा निषेध सर्वत्र होत आहे। सुरेंद्र कश्यप यांचा बळी हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर तो व्यवस्थेतील त्रुटींचा परिणाम आहे। मृताच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सुरेंद्र कश्यप यांचा बळी गेल्यानंतर तरी शासन आणि प्रशासन जागे होईल का, की आणखी किती सामान्य माणसांना अशा प्रकारे आपला जीव गमवावा लागणार आहे? आज गाजीपूरमध्ये घडलेली ही घटना उद्या कोणत्याही शहरात घडू शकते। वेळ आली आहे ती या भ्रष्ट आणि संवेदनशील यंत्रणेविरुद्ध आवाज उठवण्याची। पाहत रहा SK न्यूज।